संसदीय लोकशाहीचं सगळ्यात मोठं सौंदर्य म्हणजे विरोधी पक्षांचं सहअस्तित्व असतं। परंतु मागील वर्षी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी. नड्डा मुंबईत येऊन म्हणाले की इथून पुढे एक आणि एकच पक्ष शिल्लक राहील, तो म्हणजे भाजपा असेल। याचा अर्थ असा की भाजपाला प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष नको आहे, धारेवर धरणारा आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष संपवून टाकण्याचं राजकारण भाजपाने ज्या पद्धतीने केले, हे राजकारण म्हणजे अगर तू मेरी नहीं हो सकती तो किसी और की नहीं हो सकती या न्यायाने हे राजकारण चालू आहे, ज्याचं द्योतक म्हणून जनता न्यायालयाच्या नंतर ज्या लागोपाठ मॅरेथॉन कारवाया चालू आहेत, आधी सूरज चव्हाण, मग राजन साळवी, रवींद्र वायकर, सकाळी रोहित पवार, आता किशोरी पेडणेकर, ह्या सगळ्या जर कारवाया बघितल्या तर आमच्या सोबत आला तर आम्ही तुम्हाला स्वच्छ करू, पवित्र करू, शुद्ध करू। पण भाजप व्यतिरिक्त इतर कुठे राहिला तर आम्ही तुमचं सामाजिक आणि राजकीय आयुष्य संपवून टाकू। हा जणू काही सूडबुद्धीच्या राजकारणाचा विडा भाजपाने उचलला आहे आणि आता या ज्या सगळ्या मॅरेथॉन कारवाया दिसत आहेत त्या एकूण भाजपा अस्वस्थ आहे। दिवा विझायला लागला की खूप जोरात फडफडतो, त्या पद्धतीने भाजपाची ही फडफड चालू आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।